दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं, पण त्यांचं जगभर विमान प्रवासाचं स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं आणि त्यांच्या संपत्तीवरून मोठा गृहकलह निर्माण होऊन अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत। मंडळी, डॉक्टर वळसंकर आत्महत्या दोषी कोण या खास वृत्तमालिकेचा तिसरा भाग आज सादर करत आहोत। सोलापूरसह राज्यभरात न्यूरोफिजिशियन म्हणून मोठं नाव कमावलेले दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आर्थिक साम्राज्याची आणि कौटुंबिक घडामोडींची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। पोलीस तपास आणि निकटवर्तीयांकडून समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात केवळ प्रतिष्ठाच नव्हे तर कोट्यवधी रुपयांची भक्कम संपत्तीही उभी केली होती। माहितीनुसार गेल्या 15 ते 20 वर्षात त्यांनी SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती। शेअर बाजारातील वाढ आणि चक्रवाढ परताव्यामुळे या गुंतवणुकीचं आजचं बाजार मूल्य जवळपास 300 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचं सांगितलं जातं। याशिवाय सोलापूरच्या रामवाडी भागातील अलिशान बंगला आणि मोदी रेल्वे क्रॉसिंगजवळील बहुमजली SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस अर्थात वळसंकर हॉस्पिटल ही त्यांची मोठी मालमत्ता मानली जाते। या रुग्णालयातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचीही माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या एकूण मालमत्तेपैकी सुमारे 50% हिस्सा त्यांच्या स्नुषा डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या नावे असल्याचं सांगितलं जात आहे। याच मालमत्तेच्या हक्कावरून कुटुंबात मतभेद आणि वाद सुरू असल्याची चर्चा आहे। या सर्व बाबींचा तपास सुरू असून संबंधित मुद्द्यांवर अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। डॉक्टर वळसंकर यांची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे त्यांच्याकडे असलेलं खाजगी डबल इंजिन डायमंड विमान। सोलापूर जिल्ह्यात स्वतःचं चार्टर्ड विमान असलेले ते मोजक्याच व्यक्तींमध्ये गणले जात होते। जगभर विमानानं प्रवास करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच त्यांनी हे विमान घेतलं होतं। मात्र नियतीनं वेगळाच निर्णय घेतला आणि ते स्वप्न अपूर्णच राहिलं। 18 एप्रिल 2025 रोजी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलं। अत्यंत यशस्वी कारकीर्द, प्रचंड आर्थिक संपन्नता आणि समाजात मोठा मान असतानाही त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न आजही अनेकांना अस्वस्थ करतो। दरम्यान त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात आला असून काही मुद्द्यांवर अद्याप विविध दावे आणि चर्चा सुरू आहेत। त्यामुळे तपासातून किंवा न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येणारे अधिकृत निष्कर्षच अंतिम मानले जातील। मंडळी, डॉक्टर वळसंकर आत्महत्या दोषी कोण या खास वृत्तमालिकेच्या तिसऱ्या भागाचा दी एंड इथंच करतोय। उद्याच्या चौथ्या भागात पाहूया डॉक्टर सोनाली अश्विन वळसंकर यांची रियल बॅकग्राऊंड डिटेल्समध्ये। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल, प्रतिबिंब जनमनाचं।